1000 रुपयाची दारू पिऊन पडण्यापेक्षा त्या 1000 रुपयामधल्या 500 रुपयाचं, त्या 500 रुपयामधल्या 300 रुपयाचं आईला साडी, 200 रुपयाची बापाला चप्पल, 200 रुपयाचं लहान्या लहान्या लेकरासनी पाहिजे ती दुकानातनं जाऊन आणून आणि राहिलेले 200 रुपये त्यांना गोडधोड त्यांच्या मतानं काय घ्यायचं ते घेतल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसणार. कारण की ही जीवन एकदाच आहे. दारूच्या नशामुळं आपण फॅमिलीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं पूर्णपणे बंद झालो आहे. जीवन अनमोल आहे, परंतु आपल्या जीवाचं बरं वाईट झाल्यावर लहान्या लहान्या लेकरांनी फॅमिलीनं कुणाकडे बघायचं. कारण की दारूनं चांगल्याला बरबाद केलं आहे. दारू उभ्या आयुष्यामध्ये बरबाद करून ठेवल्याशी राहत नाही स्वतःचं पैसे देऊन. त्यापेक्षा असं करू नका. एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून विनंती आहे. त्या पैशाचा आपण फॅमिलीमध्ये खायला नेल्यानं त्या 1000 रुपये वायपट घालवण्यापेक्षा 1000 रुपये दारू पिण्यापेक्षा त्या 1000 रुपयेमधलं फॅमिलीमध्ये जर खायला नेलं ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसेल. कारण की ती म्हणणार बघा काहीतरी माझ्या बाबांनी खायला आणलं. घरच्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच कमी नसेल. दारू फिरून नाही पिऊन आल्यानंतर म्हणणार अरे दारू पेल नाही तर हे केलं नाही. कारण की घरच्याशनी पण चांगलं वाटणार आणि माणसात माणूस पण राहणार. कारण की दारू पिऊन आपली हाणामारी बाहेर जेव्हा फेकून देण्यापेक्षा आपलं लहान्या लेकरांकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसेल. आणि एका सेकंदात सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका. कारण की उभ्या आयुष्यात काय केलं आहे तर आला तसा दारू पिऊन गेला आहे, पण सुधारणा काय झाली नाही. सुधारायचं झालं तर सूर्यासाठी चमकावं लागतं आहे. एखादी असावी लागते अपयशाची कहाणी. कोण एका दिवसात करोडपती बनत नाही, मान्य आहे आम्हाला पण. परंतु दारूनं उभ्या आयुष्यामध्ये चांगल्याची जिरली आणि आपण जर काय गरीब किंवा कर्ज काढून जरी भुईला जरी पडलं वाटेवर तरी बघणार कोणच नाही की माणसात आपली आबरू जाणार. पण म्हणणार पेताड होतं असंच उभ्या आयुष्यात गेलं. परंतु मायबापानं लेकराने कुणाकडे बघायचं. बाप म्हणून आपण विचार करा आणि दारू पिऊ नका. दारू पिऊन आपल्या जीवाचं उभ्या आयुष्यात सोनं होणार नाही. कारण की दारूनच आपण पूर्णपणे बरबाद झालो आणि आपल्याला काय करतो ते समजून झालं. कारण की चांगलं सांगतं त्यासाठी तुम्ही चांगलंच होत असतं, वाईट सांगणाऱ्याचं वाईटच होत असतं. कलियुगात आज चांगलं सांगून वाटोळं करायचं बघतात, पण चांगलं नाही. हे सच बोललो, खरं बोललो, हे मनाला लागणार काहीच बोललो नाही. धन्यवाद. भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोच तर एक सबस्क्राईब एक लाईक तर तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे फक्त व्हिडिओ खास. तर भेटू पुन्हा नव्याने. हा